नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एल्गार स्पर्धा परीक्षा अकॅडमी दर्यापूर आणि अमरावतीवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक, संचालक एकलव्य एल्गार. ओके, बघा, एल्गार स्पर्धा परीक्षेचा या नावाखाली आपण या ठिकाणी तुमच्याकडे स्ट्रॅटेजिकल व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि स्ट्रॅटेजी आपली आजची जी आहे ती रणनीती आपली जी एक्झाम आहे 2 फेब्रुवारी 2025ला, सॉरी या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला जी 2025ला आपली एक्झाम दिसत आहे, या एक्झामच्या अनुषंगाने 2024ची आपली ही परीक्षा असणार आहे. आणि आधुनिक भारताचा इतिहास याची स्ट्रॅटेजी कशी असावी यावर आपण बेसिकली आज बोलणार आहोत. ओके, मग तुम्ही काही वेळ वाया न घालवता पेन घ्या, कागद घ्या आणि तुमचे हे टॉपिक झालेले आहेत का मला सांगा. ओके, चला सुरुवात करूया आजच्या स्ट्रॅटेजीला. पहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो असा आहे की आपण इतिहास अभ्यासताना 2 प्रकारचे इतिहास आपल्याला आहेत. एक आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर दुसरा आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास आहे. या दोन्ही टॉपिकवर आपल्याला विशेष करून बोलायचं आहे. पहिले आपण विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताच्या इतिहासावर बोलूया. बघा, पहिला टॉपिक तुम्ही गव्हर्नर जनरल सर्व व्यवस्थित केले का. गव्हर्नर जनरल नावाचा टॉपिक जो आहे आपल्याला, प्लासीची लढाई, बक्सारची लढाई किंवा त्याच्या आधीच्या लढाया तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, तुम्ही कर्नाटक युद्ध, मराठा युद्ध हे वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही एवढी गोष्ट करायची आहे की तुम्हाला गव्हर्नर जनरल तुमचे झालेले आहेत का हे बघा. काय झालेलं आहे, गव्हर्नर जनरल तुमचे झालेले आहेत का. ओके, चला हे जर झालं असेल तर मग आपण पुढे वळायला काहीच हरकत नाही. मग आता याच्यानंतर जर हे व्यवस्थित झाले असतील तर गव्हर्नर जनरल झाल्यावर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच गव्हर्नर जनरल सोबत तुम्ही व्हॉइसरॉय करून घ्याल. व्हॉइसरॉय नावाचा जो टॉपिक आहे आपला, याच्यामध्ये काही व्यक्तीची नावं मी घेणार आणि काही गव्हर्नर जनरलची नावं मी या ठिकाणी घेणार. बघा, कोणते कोणते गव्हर्नर जनरल व्यवस्थित करायचे आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो वॉरन हेस्टिंग, तुम्ही फार डीपमध्ये चांगल्या प्रकारे करून टाका. वॉरन हेस्टिंग केला का सांगा मला. ओके, रॉबर्ट क्लायू तुमचा चांगला झाला पाहिजे. रॉबर्ट क्लायू या ठिकाणी आपला व्यवस्थित झालेला आहे का सांगा मला. ओके, वॉरन हेस्टिंग, रॉबर्ट क्लायू. त्याच्यानंतर खाली आलो तर आपल्याला विल्यम बेंटिंग तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. विल्यम बेंटिंग हा एक महत्त्वाचा आहे, विल्यम बेंटिंग. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक वेलस्ली नावाचा, वेलस्ली हा तुमचा झालेला आहे का बघाल. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मग मी या ठिकाणी करणार आहे तुम्हाला डलहौसी. हा डलहौसी खूप वेळा प्रश्न आपल्याला याच्यावर विचारला जातो आणि म्हणून म्हटलं निवडक स्टडी असला पाहिजे. अभ्यास कसा असला पाहिजे, निवडक पण इफेक्टिव्ह असला पाहिजे बघा. ओके, हां, मग आता डलहौसी हा जो आहे, डलहौसी हा तुमचा झाला असेल तर फारच छान, चालेल. हां, मग हे 4 या ठिकाणी 5 गव्हर्नर, बाकीचे वाचा पण या ठिकाणी हे गव्हर्नर जनरल तुम्ही कंप्लीट करा. व्हॉइसरॉयच्या बाबतीत बोलणार विद्यार्थी मित्रांनो, पहिला व्हॉइसरॉय मी या ठिकाणी सांगणार तुम्हाला कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग तुमचा वेल पद्धतीनं झाला पाहिजे, त्याचे कामं तुमचे व्यवस्थित झाले पाहिजेत, कोणकोणती असतात तर. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला लॉर्ड कॅनिंग झाल्यानंतर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा तो येणार, तो म्हणजे लिटन. ध्यानात ठेवा, हा लिटन खूप छान पद्धतीनं करा, हा रिपन खूप छान पद्धतीनं करा, लॉरेन्स खूप छान पद्धतीने करायचा आहे, लॉरेन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कर्झन तुम्हाला त्याच्यानंतर चांगला करायचा आहे, कर्झन. त्याच्यानंतर तुम्हाला डफरीन नावाचा जो आहे, डफरीन, हा डफरीनही छान करायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणत असतो आपण त्याला, किंवा या ठिकाणी मोर्ले मिंटो म्हणत असतो, त्यातला मिंटो तुम्हाला करायचा आहे, चेम्सफोर्ड तुम्हाला करायचा आहे, चेम्सफोर्ड. ओके, हे गव्हर्नर जनरल, हे व्हॉइसरॉय जरा व्यवस्थित करून घ्या. एवढे जर झाले, यातलेही खास करून हे 3 फार महत्त्वाचे करायचे, लिटन, रिपन आणि डफरीन आणि कर्झन, हे 4 तुम्हाला वेल पद्धतीनं करायचे आहेत. चला, हे जर झालं असेल तर मग पुढे सांगतो आणखी काय करायचं. तर या ठिकाणी बघा आणखी कोणते, तर या नंतरचे जेव्हा स्वातंत्र्याच्या जवळपास जाणार आपण तेव्हा लिनलिथगो याची तुम्हाला कार्य ध्यानात ठेवायची आहेत. कुणाची, लिनलिथगोची कार्य तुम्हाला ध्यानात ठेवायची आहेत. ओके, चला त्याच्यानंतर बघा वेवेल हा जो आहे, वेवेल हा तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचा आहे, वेवेल. चला याचं काम ध्यानात ठेवा. चला, एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, व्हॉइसरॉय झाले की तुम्ही यायचं समाज सुधारकात. समाज सुधारकांमध्ये आद्य समाज सुधारक जे आपले आहेत, आद्य समाज सुधारक. मग सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो आद्य समाज सुधारकांमध्ये कोण येते. तर आद्य समाज सुधारकांमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, आद्य समाज सुधारकांमध्ये पहिला व्यक्ती जो महत्त्वाचा घ्यायचा आहे तुम्हाला, तो या ठिकाणी घ्यायचा आहे आद्य सुधारकांमध्ये. त्यांचं नाव आहे राजा राममोहन रॉय. राजा
मोहन रॉय. ओके, तर राजाराम मोहन रॉय हे व्यवस्थित करायचं. यांच्या ब्रह्मसमाज यांनी केलेल्या स्थापना व्यवस्थित म्हणजे 100% चांगल्या प्रकारे करायच्या. यांच्यासोबत केशवचंद्र सेन होते, ते व्यवस्थित करायचे, केशवचंद्र सेन. ओके, त्याच्यानंतर ईश्वरचंद विद्यासागर यांना वाचून काढायचं, ईश्वरचंद विद्यासागर यांना. ओके, हे 3 लोक आणि एक त्या प्रकारचे देवेंद्रनाथ टागोर हे या ठिकाणी तुम्हाला वेल पद्धतीने आले पाहिजेत. मला तरी असं वाटते बेसिकली ह्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित ध्यानात घेतल्या तर तुम्हाला संपूर्ण कळेल. ओके, चला मग ह्या 4ही गोष्टी झाल्या. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे केल्यानंतर तुम्ही यायचं आहे डबल वापस. तर 1857चा उठाव तुम्ही अभ्यासायचा. 1857चा उठाव तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही पद्धतीनं करायचा. कसा करायचा बघा, 1857चा जो उठाव आहे हा कसा करायचा, तर 1857चा उठाव हा असा करायचा आहे तुम्हाला बघा. हा तुम्हाला या पद्धतीनं करायचा आहे. पहिला मुद्दा, 1857चा उठाव करत असताना आपण काय करायचं आहे की महाराष्ट्राला लक्षात घेऊन करायचं आहे. महाराष्ट्राला लक्षात घेऊन करायचं आहे की बाबा अशा प्रकारचा आपला एक हे असला पाहिजे, हेतू असला पाहिजे. 1857चा उठाव व्यवस्थित करा. ओके, त्याची कारणं करा, राजकीय कारणं किंवा त्याची झालेले परिणाम करा, ते तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आल्यावर तुम्हाला मी आता एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सांगत आहे. त्याच्यानंतर राजकीय संस्था तुम्ही करायला विसरू नका. राजकीय संस्थांमध्ये तुम्ही म्हणसाल सर कोणत्या राजकीय संस्था, तुम्ही या ठिकाणी सांगतो बॉम्बे असोसिएशन, ओके, मद्रास नेटिव्ह सभा, अशा प्रकारच्या ज्या काँग्रेसपर्यंत आलेल्या संघटना आहेत त्या तुम्हाला वेल पद्धतीने करायच्या आहेत, सेट करायच्या आहेत. ओके, खास करून बॉम्बे असोसिएशन तर तुम्हाला करायचं आहे. प्रार्थना समाज याच्यामध्ये एक संस्था नावाची संस्था येते, ते ध्यानात ठेवा. ओके, आणि मुंबईच्या महाराष्ट्राच्या संबंधित जर जास्त संस्था असतील तर त्या बिलकुल ध्यानात ठेवायच्या, राजकीय संघटना. आणि ह्या संघटना स्थापित झाल्या विद्यार्थी मित्रांनो की त्याच्यानंतर आली होती काँग्रेस. कोण आली होती? काँग्रेस. आता काँग्रेसचा अभ्यास कसा करायचा बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. काँग्रेसचा अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्रामधली अधिवेशनं तुमच्या पाठ आहेत का बघा. कोणती अधिवेशनं सांगितली मी? महाराष्ट्रामधली अधिवेशनं जर तुमच्या पाठ असतील तर वेल पद्धतीने होणार. जर महाराष्ट्रामधली अधिवेशने पाठ नसतील तर मग इथे चालणार नाही. काँग्रेसचे पहिले 8 अधिवेशने, 8 अधिवेशने तुम्ही व्यवस्थित केलेली आहेत का? नसतील केली तर करून घ्या. ओके, त्याच्यानंतर काँग्रेसची इतर महत्त्वाची अधिवेशने, इतर IMP अधिवेशने की ज्या अधिवेशनाला काही चांगलं वैशिष्ट्य आहे, जसं पहिलं महिला असलेली अध्यक्ष किंवा गांधीजी ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते, तर हे एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी दिसलं पाहिजे. हा काँग्रेसवर एक प्रश्न आपल्याला घेऊन येतो. पुढे आलो विद्यार्थी मित्रांनो. काँग्रेस झाल्यावर आपल्याला काय दिसते की 2 गोष्टी या ठिकाणी दिसतील तुम्हाला बघा. मी ते या ठिकाणी सांगत आहे. काही लोक मवाळवादी होते, तो मवाळवादाच्या संबंधित काही संकल्पना येतील त्या. काही वादी जहालवादी होते, जहालवादी. ओके, तो तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचा आहे. आणि क्रांतिकारी लोकांच्या संघटना, क्रांतिकारी यांचे तुम्हाला बिलकुल अभ्यास वेल करायचा आहे. आता क्रांतिकाऱ्यांमध्ये जर गेलो तर मवाळांमध्ये तुम्हाला अनेक नावं या ठिकाणी दिसून येतील. मग दादाभाई नौरोजी थोडेसे वाचायचे. दादाभाई नौरोजी नसतील वाचले तर वाचून घ्या, त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न येणार. मी सांगतो काही व्यक्तीचे नावं. ओके, तुम्हाला बद्रुद्दीन तय्यबजी हे वाचायचे, बद्रुद्दीन तय्यबजी. ओके, किंवा फिरोज शाह मेहता तुम्ही वाचले का? फिरोज शाह मेहता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नसतील वाचले तर वाचा. फिरोज शाह मेहता ही अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. न्यायमूर्ती रानडे हे असे महत्त्वाचे जे मवाळ व्यक्तिमत्व होते. जी सुब्रमण्यम हे असे वाचायचे. ओके, चला ते वाचून झाले की नंतर यायचं जहालवादावर तुम्हाला रिवाईज करायची आहे साधारणतः 4 लोकांची. एक लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक. ओके, आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, आणि घोष म्हणजे अरविंद घोष. या 4 लोकांना तुम्ही
व्यवस्थित अभ्यासलं तर मला वाटते की तुम्ही काहीही करू शकता. यांच्यावर आलेले प्रश्न तुम्ही बरोबर आणू शकता. ओके, आता आलं विद्यार्थी मित्रांनो क्रांतिकारी. क्रांतिकारकांमध्ये तुम्हाला सांगत आहे मी की कोणाला अभ्यासायचं बाबा. पहिलं तर ध्यानात ठेवा, तुम्हाला HSRA नावाची जी संघटना आहे, या HSRA संघटनेमध्ये साधारणतः कोण कोण होतं, मग ज्याच्यामध्ये आपल्याला सचिंद्रनाथ संन्यालांपासून त्यांचा पुरा गट चंद्रशेखर आझादांपर्यंत दिसून येतो. ओके, तर तो एक गट तुम्हाला वाचायचा आहे, चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ संन्याल, रामप्रसाद बिस्मिल. ओके, त्याच्यानंतर भगतसिंग यांचा ग्रुप तुम्हाला वाचायचा आहे. भगतसिंग यांचा ग्रुप कोणता होता बाबा, तर भगतसिंग म्हणजे काय, तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, ओके, बटुकेश्वर दत्त वगैरे वगैरे, चंद्रसेन यांचे तुम्हाला मुद्दे वाचायचे आहेत. आणि काही महिला सुद्धा झालेल्या आहेत क्रांतिकारक. ओके, मग मदनलाल धिंगरा वगैरे वगैरे, ते तर महत्त्वाचे लोक आहेतच, पण कल्पना दत्त यासारख्या महिला सुद्धा आपल्याला दिसून येतात, ज्यांचा सुद्धा अभ्यास तुम्ही क्रांतिकारकांमध्ये करणार. ओके, चला, तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला अभ्यासायचा आहे क्रांतिकारक. कोणाला जर हे लिहायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसते, पटापट प्रिंट काढायच्या किंवा फोटो काढायचे. या ठिकाणी मला असं वाटतं की दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित, तर तेही तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा, यानंतर जर बघितलं तर एक पहिला महत्त्वाचा मुद्दा, हां, तर मला इथे सांगायचं होतं की आता चला हे झालं. आता हे झाल्यानंतर चळवळीचा इतिहास लागतो. काय लागतो विद्यार्थी मित्रांनो, चळवळीचा इतिहास. आता चळवळीचा इतिहास याच्यामध्ये काय करायचं बघा, चळवळीच्या इतिहासामध्ये तुम्ही कोणते पॉईंट व्यवस्थित अभ्यासायचे. तर या ठिकाणी मी पहिलं सांगतो की नंबर 1 तुम्हाला स्वदेशी चळवळ व्यवस्थित अभ्यासा. तुम्ही स्वदेशी चळवळ ही अभ्यासायची आणि 1905 ची ही चळवळ व्यवस्थित तुमची झाली का पाहायची, नसेल झाली तर करायची. त्याच्यानंतर होमरूल चळवळ जी आहे विद्यार्थी मित्रांनो, होमरूल चळवळ तुम्हाला माहीत असली पाहिजे. याचं नेतृत्व कोणी केलं, कशा प्रकारे केलं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर खिलाफत चळवळ, खिलाफत चळवळ आणि जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ व जालियनवाला बाग हत्याकांड तुम्हाला या ठिकाणी कळला पाहिजे. आणखी त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आणखी दिसून येते, खिलाफत चळवळ तर आहे, जालियनवाला बाग हत्याकांडही झाला. असहकार चळवळ, असहकार चळवळीची कारणं काय होती, कशा प्रकारे असहकार चळवळ झाली, चळवळ, तर ह्या चळवळी घ्यायच्या. मग विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी एक गोष्ट आणखी झालेली आहे की गांधीजींचा प्रवेश झालेला आहे. मग गांधीजी व्यवस्थित वाचायचे, महात्मा गांधी यांच्याबद्दल वाचायचं, त्यांचे सत्याग्रह वाचायचे. मग त्याच्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह, ओके, हे सारे जर तुम्ही वेल वाचले तर तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी कळून येतील. आणि हे व्यवस्थित जर तुमचं व्यवस्थित झालं असतं, चंपारण्य माहीत आहे, खेडा माहीत आहे, अहमदाबाद तुम्हाला माहीत आहे, तर हे झाल्यानंतर तुम्हाला याच्या पुढे काय करायची, याच्या पुढची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. 1920 पर्यंत आपण आलेलो आहोत. मग 1920 नंतर आपल्याला काय करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी मी पुढचं सांगत आहे, लक्षात घ्या. आता पुढे आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी पाहाव्या लागतील. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय, तर एक असा महत्त्वाचा पोर्शन आहे तो याच्यानंतरचा इतिहास थोडासा वेगळा असतो बघा. मग आता मी या ठिकाणी काय सांगत आहे, पहिला मुद्दा जर आपण या ठिकाणी घेतला तर पहिला असा येणार की बाबा यामध्ये स्वराज्य पार्टीचा थोडासा अभ्यास तुम्ही करा. स्वराज्य पार्टी, ओके, थोडासा प्रश्न आला तर आला, पण मी जे पॉईंट सांगत होते, सायमन कमिशन, याच्यानंतर सायमन कमिशन तुम्हाला का बरं केलं होतं बाबा, सायमन कमिशन, ओके, सायमन कमिशनचा उद्देश काय होता, सायमन कमिशन मध्ये सदस्य कोण होते, सायमन कमिशन ने कसा रिजेक्ट केला, बाकीच्या गोष्टी ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर सायमन कमिशन जर झाला तर त्याच्यानंतरचा जो पोर्शन येतो आपल्याला तो येतो नेहरू अहवाल. नेहरू अहवाल, हा नेहरू अहवालामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे होते ते, ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येणार तुमच्या गोलमेज परिषदा, गोलमेज परिषद, गोलमेज परिषद हे व्यवस्थित करायच्या. आणि याच्या आधी एक जी घटना घडली ती म्हणजे सविनय कायदेभंग, सविनय कायदेभंग चळवळ. तर सविनय कायदेभंग चळवळ तुम्ही व्यवस्थित करा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो हे झालं की काय करायचं आहे, 1935 चा कायदा करायचा आहे आणि सोबतच काय करायचे आहेत, सर्व कायदे करायचे आहेत, सर्व याच्या आधीचे, म्हणजे 1919 चा कायदा करायचा आहे, 1773 चा कायदा करायचा आहे. याच्यापासून सारे कायदे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हे एक महत्त्वाची गोष्ट, ओके. चला, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी दिसतील सविनय कायदेभंग झाल्यावर, ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला चले जाव नावाची चळवळ करायची आहे, चले जाव चळवळ. आणि आलेल्या काही महत्त्वाच्या ज्या योजना असतील
त्या तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. चले जाव चळवळ तुम्हाला या ठिकाणी दिसली पाहिजे, त्याच्या अनुषंगाने आपण बघूया. ओके, तर हे सारं झालं आपलं. तर आता काय करायचं बाबा, चले जाव चळवळ करायची. आता बघा, चले जाव चळवळ झाली तुमची की काही योजना आहेत. जसं राजाजी योजना आली होती, राजाजी योजना, माउंटबेटन योजना, माउंटबेटन योजना, ओके, वेवेल योजना, ही तुमची व्यवस्थित झाली का? आणि लास्टला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, लास्टला तुम्हाला करायचं आहे बाबा सुभाषचंद्र बोस, सुभाषचंद्र बोस हे व्यक्तिमत्व विसरू नका, यांचा अभ्यास करायचा आहे सुभाषचंद्र बोसांचा. आणि सोबत सोबत दोन गोष्टी करायच्या आहेत, त्या म्हणजे तलवार नावाची चळवळ, तलवार नावाची चळवळ. आपला आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी संपलेला असेल. आणि शेवटी जर आपल्याला बोलायचं असेल महाराष्ट्राचा इतिहास, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी काही निवडक टॉपिकवर बोलणार, जे तुम्हाला जास्त व्हिडिओ लांब गेला नाही पाहिजे याचा मी कुठेतरी हे करणार, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर ते समजून घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा, मी सांगत आहे की बाबा आपल्याला काय करावं लागणार, की साधारणतः पहिली गोष्ट या ठिकाणी असं आहे की महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये तुम्ही तर दोन गोष्टी ध्यानात ठेवा. पहिले तुम्हाला महाराष्ट्रातील सारे वृत्तपत्र फार छान करायचे आहेत, वृत्तपत्र तुमच्या पाठ असले पाहिजेत. महाराष्ट्रातल्या संस्था आणि त्या कोणी स्थापन केलेल्या असतील, मग आर्य महिला समाज, ओके, महिला समाज किंवा आर्य समाज, ब्रह्म समाज, अशा अनेक संस्था महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. समाज सुधारक, समाज सुधारकामध्ये विद्यार्थी मित्रांनो खास करून मी तुम्हाला आताही सांगत आहे की समाज सुधारकांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी कर्वे, धोंडो शिंदे, ओके, हे आपल्याला करायचे आहेत. महर्षी कर्वे, वीरा शिंदे हे नावं तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. सोबतच काही महिला तुम्हाला करायचे आहेत, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, ओके, किंवा वीरा शिंदे, हे नावं तुम्हाला अगदी महत्त्वाची या ठिकाणी करायची आहेत. काही आदिवासी सुधारणा जे असतील, आदिवासी सुधारक जे असतील 11वीच्या पुस्तकामधले, ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. आदिवासी सुधारक, काही ब्राह्मणेतर चळवळीतील लोक असतील, ब्राह्मणेतर, जी ब्राह्मणेतर आपली चळवळ आहे, त्या चळवळीतील जे लोक असतील, चळवळीतील लोक, तेही तुम्ही या ठिकाणी करू शकता. उदाहरणार्थ केशवराव जेदे, ओके, त्याच्यानंतर जळमकर, त्यांचे वृत्तपत्र, ओके, तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्रामधल्या 3 चळवळी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. मी आता सांगत आहे, पहिली स्वतंत्र महाराष्ट्र चळवळ, जेव्हा महाराष्ट्र हा त्या प्रकारचा स्वतंत्र बनला, स्वतंत्र महाराष्ट्र चळवळ तुम्हाला माहीत असणं गरजेची आहे. दुसरी गोष्ट गोवा मुक्ती संग्राम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. गोवा मुक्ती संग्राम तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या मग. आणि हैदराबाद मुक्ती संग्राम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, मुक्ती संग्राम. आणि अशा प्रकारे जर हा वेल स्टडी केला तर फार मोठी गोष्ट नाही आहे, तुम्ही आरामात महाराष्ट्राचा इतिहास झाल्याचं स्वतःला डिक्लेअर करू शकता आणि 2 दिवसात याची वेल रिव्हिजन करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो वेल रिव्हिजन करा, मोठ्या प्रमाणात रिव्हिजन करा, चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे काय करू शकणार, फोकस करू शकणार. मी या ठिकाणी तुमची रजा घेतो, थांबतो आणि पुन्हा पुढच्या लेक्चरला भेटूया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत तर या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा येत्या एक्झामला 2 फेब्रुवारीच्या एक्झामला फायदा होणार. एवढी तुम्हाला मनपूर्वक विनंती आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे. ओके, आणि तुमच्या लाईक्समुळे आम्हाला थोडंसं प्रोत्साहन भेटते, त्यामुळे आम्ही काम चांगलं करतो. ओके, ठीक आहे, मग आता भेटूया एकलव्य एल्गार, पुन्हा एल्गार स्पर्धा परीक्षेचा. थांबूया.